गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळली असल्याचं स्पष्ट झालंय। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला जागं करण्यासाठी इंडिया आणि महाविकास आघाडीनं आज शनिवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती। मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी या बंदला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयानं बंद बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिलाय। उच्च न्यायालयाच्या बंद संदर्भातील निर्देशांचं पालन करत महाविकास आघाडी सरकारनं बंद मागं घेतला, परंतु अन्यायकारक घटनांचा निषेध करण्यासाठी राज्यभरात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक निदर्शनं करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत असगावकर, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, आमदार ऋतुराज पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील मूक आंदोलनात सहभाग घेतला। यावेळी आंदोलक भीक नको पैशांची सुरक्षा हवी लेकींची, महाराष्ट्रातील लेकींना छत्रपतींचा कायदा हवा अशा आशयाचे फलक हातात घेऊन सहभागी झाले होते। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर आर.के. पोवार, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, सुनील मोदी, रविकिरण इंगवले, तौफिक मुल्लानी, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या चिटणीस भारती पोवार, आपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, प्राध्यापक उदय नारकर, शेकापचे बाबूराव कदम, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, शिवाजीराव परुळेकर, व्यंकप्पा भोसले यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते।